दुपारी चहा बरोबर आपल्याला काहीतरी हलकं फुलकं चटकदार खायला पाहिजे असतं. त्यासाठी मी आज बनवलेला आहे मक्याच्या पोह्यांचा चिवडा. चला तर पाहूयात इन्ग्रेडियंट. त्यासाठी आपल्याला लागणार आहे मका पोहे, शेंगदाणे, काजू, किशमिश, कढीपत्ता, चाट मसाला, मीठ, नंतर आपण हे घेतलेलं आहे जिरं पावडर, लाल तिखट आणि पिठी साखर. प्रथम आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स तेलामध्ये तळून घेणार आहोत. कढीपत्ता आता मी तळून घेतलेला आहे. नेक्स्ट आपण तळणार आहोत शेंगदाणे. हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला मंद आचेवर तळायचे आहेत. शेंगदाणे आपण जितक्या मंद आचेवर तळाल तितकेच ते क्रंची होतील आणि चिवड्यामध्ये खायला देखील अतिशय छान लागतील, म्हणून हे मंद गॅसवर आपल्याला तळायचे आहेत. शेंगदाणे तळून झाल्यानंतर आपण नेक्स्ट तळणार आहोत ते म्हणजे काजू. येथे मी पूर्ण काजू वापरलेले नाहीत, तर काजूच्या पाकळ्या तयार केलेल्या आहेत प्रथम फोडून, आणि मग त्या काजूच्या पाकळ्या आता आपण येथे तळून घेत आहोत. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ह्या पाकळ्या तळून घ्यायच्या आहेत काजूच्या. नेक्स्ट आपण तळणार आहोत ते म्हणजे किशमिश. किशमिश अगदीच पटकन तळली जाते, त्यामुळे तुम्ही ती लगेच काढू शकता. अशा पद्धतीने आपले हे इन्ग्रेडियंट्स तळून झालेले आहेत. आणि आता लास्ट आपण तळणार आहोत तो म्हणजे मक्याचे पोहे. मक्याचे पोहे तळल्यानंतर मी ते टिश्यू पेपरवर काढून घेत आहे, म्हणजे त्यातील जे एक्सेस ऑइल असेल ते शोषलं जाईल आणि चिवडा तेलकट होणार नाही. आता आपण सर्व मसाले आणि पिठी साखर यांना एकत्र मिक्स करून या तळलेल्या मक्याच्या पोह्यांवर व्यवस्थित टाकून घेऊयात. मसाला टाकल्यानंतर आपण यामध्ये आधी तळलेले कढीपत्ता, शेंगदाणे, काजू आणि किशमिश टाकून हे सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने आपल्या मक्याच्या पोह्यांचा चिवडा रेडी आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर.